पाहूया पुढची बातमी आहे बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं हा पक्ष प्रवेश होणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे, ती पूर्ण होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं हा पक्ष प्रवेश होणार आहे। वांद्रे इथं संध्याकाळी 5 वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे। त्या संदर्भातली तयारी ही झाली। या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत। वांद्र्यातील कलानगर येथील या मैदानात जो आहे तो पक्षप्रवेश होणार आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की त्या संदर्भातील तयारी देखील करण्यास सुरुवात झाली आणि तयारी जी आहे त्यात अंतिम टप्प्यात आली आहे। आपण पाहू शकता की मोठा LED स्क्रीन देखील इथे लावण्यात आला आहे। त्याचसोबत जे मैदान परिसरात आहे ते मोठमोठे बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। खुर्च्या देखील लावण्यात आल्या, कारण की या पक्षप्रवेशाला मोठ्या संख्येने जे आहे ते बाबा सिद्दीकी यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। त्यासोबत आपण पाहिलं तर मोठे फ्लॅग्स असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, खासदार प्रफुल्ल पटेल असतील, खासदार सुनील तटकरे असतील, त्यासोबत बाबा सिद्दीकी यांचे देखील ते मोठे फ्लॅग्स लावण्यात आले आहेत व खुर्च्यांचे बंदोबस्त करण्यात आले आहेत। कारण असं सांगण्यात येते की बाबा सिद्दीकी यांच्या सोबत जे आहे ते शेकडो कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तर आता पक्षप्रवेश झाल्यानंतर एकंदरीत आपण पाहिलं तर बाबा सिद्दीकी हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते, तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर बाबा सिद्दीकी कोणावर निशाणा साधतात हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।